ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। छान. नमस्कार मंडळी. 18व्या अध्यायामध्ये आपण आहोत. आज कोण गोष्वारा वाचणार आहे? पाहिला नाही. प्रतिभा. मी वाचणार आहे. हो, प्रतिभा. बर. सुरुवात करू. चाला येतोय ना? गोष्वारा अध्याय 18 श्लोक 13, 14, 15. आधीच्या श्लोकामध्ये कृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे की जरी कर्मे आत्म्याच्याच ठिकाणी घडत आहे असे वाटत असले तरी ती अन्य कारणाने घडत असतात. ती जी 5 कारणे आहेत त्याची लक्षणे खरं तर अर्जुनाला माहिती असण्याची शक्यता असते, कारण सांख्य सिद्धांतात ती सांगितलेली आहेतच. पण शिक्षक गुरु तसे महत्वाच्या गोष्टी आपल्या शिष्याला पुन्हा पुन्हा सांगतात. त्याप्रमाणे अर्जुनाने आत्मा आणि कर्ता यामध्ये गल्लत करू नये म्हणून कृष्ण या श्लोकामध्ये परत अर्जुनाला या गोष्टीचं व्यवस्थित स्पष्टीकरण करून सांगत आहे. पुढील आपल्या ओव्यामध्ये या श्लोकामध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामधील नात्याचे वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी अतिशय सुंदरपणे केलेलं आहे. गुरु कितीही ज्ञानसंपन्न असेल आणि ते ज्ञान शिष्याला देण्यास तयार असला तरी घेणारा शिष्य पण त्याच ताकदीचा असावा लागतो, नाहीतर त्याचा उपयोग होत नाही. इथे अर्जुनासारखा शिष्य लाभल्यामुळे श्रीकृष्ण सुद्धा अत्यंत आनंदाने अर्जुनावरील प्रेमाने अतिशय भारावून गेले होते. अर्जुनाची सुद्धा तशी स्थिती झाली होती, पण श्रीकृष्ण सर्वज्ञ असल्यामुळे भानावर येऊन त्यांनी अर्जुनाला पण जाग केलं आणि पुढील ओव्यामध्ये अर्जुन कृष्णाला सर्व कर्माची जी 5 पुढील ओव्यामध्ये अर्जुन कृष्णाला सर्व कर्माची जी 5 कारणे सांगण्याच्या वचनाची त्याला आठवण करून देते की कृष्णाने अर्जुनाला तसं वचन दिलेलं असतं आणि त्यामुळे मग कृष्ण सुद्धा अतिशय समाधानाने आणि अतिशय असा चांगला शिष्य जो आपल्याला परत परत प्रश्न विचारतोय आणि विषय समजून घेण्याची त्याची इच्छा खूप असल्यामुळे त्यांनी या समाधानाने त्याच्या हेतूबद्दल माहिती सांगण्यास सुरुवात केली आहे.
ज्ञानेश्वर माऊलींनी इथे अतिशय सुंदर सोपी उदाहरणे आता पुढील ओव्यात सांगितली होती. जसं आकाशाचा दिवस आणि रात्रीचा संबंध नसतो, पाणी, उष्णता, वाफ यांच्यामुळे आकाशात जरी ढग निर्माण होतात खरे, पण आकाशाला त्याचं काहीच नसतं. जसं लाकडाने बनवलेली नाव जेव्हा पाण्यात नावाडी अगदी व्यवस्थित वल्हवत असतो, पण पाणी हे फक्त सहाय्यभूत असतं त्या ह्याच्यामध्ये. सूर्योदयाने सर्व जगाचे व्यवहार चालू होतात, पण सूर्याला त्याचं काही सोयरसूतक नसतं. त्याचप्रमाणे ह्या पाच कारणांनीच ते सांगतात की ह्या त्यांनी कर्माला वेलींची अशी उपमा दिली आहे आणि ते सांगतात की ह्या वेलीची उभारणा या पाच कारणांमुळे झालेली आहे आणि त्याचा खरं तर आत्म्याशी काहीही संबंध नसतो. आणि 14व्या एक श्लोकामध्ये प्रतिभा, तू एक खूप हा महत्वाचा मुद्दा मांडला. तर सूर्याचं उदाहरण आणि तू आता जे वाक्य म्हटलं ते पुन्हा एकदा सांग. सूर्याचं जे उदाहरण अ, होतं. सु- हा. सूर्योदय झाल्यावरती सर्व जगाचे व्यवहार चालू होतात, हम्म. पण त्याचा अर्थार्थी सूर्याला काही संबंध नसतो. म्हणजे हम्म. इथे त्यांना थोडक्यात की कर्म आणि जो आत्मा ह्याच्यात जो फरक आहे तो थोडक्यात त्यांनी हा. सांगितलं आहे. हा करेक्ट. ओके. हा. असं आणि त्याचप्रमाणे पाच आणि म्हणून ते पुढे सांगतात की या पाच कारणांनी जी कर्म जी आहे त्याला त्यांनी वेलीची उपमा दिली आहे की अशी कर्म वेलीची उभारणी केली जाते आणि ज्या ज्या कारणाने हे कर्म होत असतात त्याचा आत्म्याशी काही संबंध नसतो असं ह्याच्यात त्यांनी सांगितलंय. पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी त्या पाच कारणांचे 14व्या ह्याच्यामध्ये स्पष्टीकरण केलंय. तर त्यांनी पहिली पाच कारणं दिली आहेत. म्हणजे पहिलं कारण म्हणजे देह, दुसरा इगो कर्म, तिसरं आपली ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आणि चौथा ते म्हणतात वायू आणि पाचवा जो आहे बुद्धी सगळ्या ह्याच्यात पाचव्या ह्याच्यात माझा जरा थोडा गोंधळ झाला होता कारण ते म्हणतात की अ, देवतांचे देवतांचं हे दिलंय तर मी त्याचा असा अर्थ लावला की आपली जी ज्ञानेंद्रिय वगैरे आहे त्याला जी सगळ्याचा एकंदरीत त्यांच्या देवता असं त्यांना म्हणायचं आहे असं मला खरंय. वाटतं. अगदी बरोबर आहे. हा अगदी बरोबर आहे की प्रत्येक इंद्रियाची एक देवता असते हा आणि त्या म्हणजे देवता. हा तसा त्याच्यात आहे. हा. तर त्याने पहिल्यांदा आपण असं म्हणजे त्याच्यापासून घेतलं तर पहिला तो देह आहे आपली शरीर त्याला ते म्हणतात की त्याला अधिष्ठान म्हणजे वसतिगृह ज्याच्यामध्ये जीव राहतो आणि त्याच्यातून सर्व सुखदुःखाची जी त्या देहाच्या आपल्या शरीराच्या माध्यमातून वेगवेगळ्या इंद्रियाच्या साह्याने ती सगळी तो अनुभवतो. आणि ह्या देहाला तिन्ही अवस्था असतात त्याच्यामध्ये तो असतो म्हणजे जागृती स्वप्न सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा या तिन्ही अवस्था देवाच्या रूपानेच आपला जीव अनुभवत असतो म्हणून ते देहाला त्यांनी अधिष्ठान वसतिगृह असं संबोधलं आहे. दुसरं कारण म्हणजे कर्म जो कर्म करत असतो तो जीव त्यासाठी त्यांनी अशी 2-3 त्यांनी उदाहरणं पण दिलेली आहेत की जरी म्हणजे तो राजाचं त्यांनी उदाहरण दिलंय की जेव्हा तुम्ही झोपलेला असतो आणि तेव्हा त्याला स्वप्न पडतो की तो भिकारी आहे पण तो त्या स्वप्नात एवढा त्याच्याशीच इतका तद्रूप होतो की तो स्वतःला त्यावेळेला भिकारीच समजायला लागतो. तसंच हा जे जीव आहे तो हा देहाला प्रमाण मानून जेव्हा सर्व व्यवहार करू लागतो म्हणून त्याला कर्ता असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. तिसरं कारण म्हणजे आपण आधी बघितलं होतं की ते वेगवेगळी ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय थोडक्यात म्हणजे ऑर्गन्स ऑफ ऍक्शन जे आपण म्हणतो इथे ते आणि ज्याप्रमाणे एखादी ऍक्शन झाली की कृती होते त्याप्रमाणे वेगवेगळ्या स्वरूपात या आपल्याला ज्ञानेंद्रिय आणि त्यांची कृती जाणवते. जसं आपण बोलतो तेव्हा ती वाचेच्या ह्यानी आणि म्हणजे त्वचेमुळे स्पर्श ज्ञान असे वेगवेगळे त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत म्हणून ती म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आणि
चौथं कारण म्हणजे त्यांनी ते वायू असं म्हटलंय. म्हणजे त्याच्यात त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे जे आपल्या शरीरातले जे वायू दाखवले म्हणजे प्राण हा हं. प्राण जो म्हणजे असतो त्याचे 5 प्रकार त्यांनी सांगितले. प्राच प्रकार हं, प्राणाचे म्हणजे पहिला तुम्ही श्वासोश्वास इनहेल एक्सेल करत असता. हं, दुसरं ते आपणा म्हणजे एक्स्ट्रॅक्शन म्हणजे ज्या तुम्ही जेव्हा वायूनी बाहेर टाकलं जातं. हं. व्यान म्हणजे सर्क्युलेशन असं मी त्याच्यावरनं Correct. अंदाज घेतला की तुमच्या हं, बॉडीत जेव्हा तो वायू सर्क्युलेट होत असतो हं. त्याला ते व्यान म्हणतात. आणि समान म्हणजे जे डायजेशन सारखं असं मला वाटलं. म्हणजे त्याचं ते उदाहरण त्याला जे म्हटलंय म्हणजे हे अशा ह्यानी हे चौथं कारण दिलं. आणि पाचवं कारण म्हणजे थोडक्यात आपली जी बुद्धी असते ती जी बुद्धी या सगळ्या इंद्रियाच्या साहाय्याने सगळ्या ह्या गोष्टी करवून घेत असते. ही अशी त्यांनी आणि त्याच्या ही 5 कारणं प्रत्येक कर्माच्या मागची त्यांनी अशी या 14व्या ह्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेली आहे. 15व्या श्लोकामध्ये त्यांनी कर्मामधील मागील हेतूंचं स्पष्टीकरण केलेलं आहे. एखाद्या कर्म किंवा काही गोष्ट जेव्हा आपण करायचं ठरवतो तेव्हा प्रथम आपण जसं मनात विचार करतो आणि मगच त्याची कृती आपल्या हातून होत असते. म्हणजे प्रत्येक कर्माला एक काहीतरी हेतू आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आपण आपल्या नैमित्तिक व्यवहारात सुद्धा आपण बघतो जेव्हा काही आपण एखादी साधी गोष्ट उचलायची जरी ठरवली तरी त्याच्या मागे आपण आधी विचार करतो. मग Correct. आपल्या इंद्रियात हाताला जे जातं हातातनं ती घेतली जाते. म्हणजे ही जी कारणं आहेत ती कर्म आधीच्या ह्याच्यातली जी कारणं सांगितली त्याच्या मागचे हे सगळे हेतू त्यांनी थोडक्यात या 15व्या ह्याच्यामध्ये जास्त समजावून सांगितलेली. आणि मग त्याच्यात मग त्यांनी आपल्याला हे पण सांगितलंय की कुठली कार्य केली की आपल्याला ती चांगली कार्य असतात जी शास्त्राला धरून असतात आणि ज्याचं आपल्याला म्हणजे त्याचं चांगलं फळ मिळतं. आणि कुठली कार्य असतात ती शास्त्राला धरून नसतात ज्याच्यामुळे आपल्याला म्हणजे त्याचा उपयोग तर होत नाही त्याच्यासाठी मग त्यांनी आपल्याला थोडीफार अशी उदाहरणं पण दिलेली आहेत. म्हणजे ते सांगतात की आपल्याला की आपण जर गॅसवर ठेवलेलं दूध उतू गेलं तर ते वाया जातं पण त्याचा काही फायदा होत नाही ते म्हणजे त्या दुधाचा. तसंच आपण जेव्हा प्रामाणिकपणे काम करून संपत्ती जेव्हा मिळवली जाते तेव्हा तीच पण ती काही चांगलं कर्म आहे. पण जर तीच संपत्ती जर तुम्ही वाईट मार्गाने मिळवली तर त्यामागचा हेतू चांगलाच नसल्यामुळे ते शास्त्राला अनुसरून नसतं. म्हणजे तुम्ही चांगल्या रीतीने मिळवली नाही संपत्ती आणि तरी तुम्ही त्याचे दान केलं तरी त्याचं तुम्हाला ते चांगलं फळ मिळतंच असं नाही. म्हणजे मला हे संबंध ह्याच्यात 13, 14, 15 मध्ये हे अशा रीतीने समजलं तर मी आपलं सांगायचा प्रयत्न केला. खूप सांगितलं आणि सगळ्यांनी आय होप सगळ्यांनी ऐकलं असेल आज. आणि त्याच्या अनुषंगाने मी थोडेसे 2 प्रश्न विचारणार आहे. तुम्ही अनम्यूट केलं सर्वांनी तरी चालेल. 2-3 प्रश्न विचारणार आहे. तर त्याचा संबंध आपण पुढचे जे श्लोक बघणार आहेत 16, 17 आणि 18 हे जे 3 श्लोक आहेत ते खूप महत्वाचे आहेत. आणि का महत्वाचे आहेत ते तुम्हाला मी आधी सांगणार आहे. पण त्याच्या आधी माझे प्रश्न असा आहे की आपला हा देह सगळे जे कामं करत असतो तर याच्यामध्ये आपण कर्ता कोणाला म्हणायचं? मी तुम्हाला चॉईस देते की देहाला द्यायचा का आत्म्याला द्यायचा? कोण कामं करत असतं सगळं? तर असा माझा प्रश्न आहे. तर कोण याचं उत्तर देऊ शकतं? जोजनाताई तुम्ही नका सांगू कारण तुम्हाला खूप माहिती आहे माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. ब्रह्म किंवा आत्मा. नाही कोण साई कामं करताय तर कोण करताय? आता त्यांनी सगळं छान खूप सांगितलं की कोणाला करता म्हणायचं. तर त्यांनी एक छान वाक्य पण त्याच्यात सांगितलं. म्हणून मी ते लिहून ठेवलं वाक्य. पण कोण मला कोण वाटतं करते काम सगळं? आपली अंतःप्रेरणा आपल्याला काम करायला लावते. इज दॅट म्हणजे आपण जी नाही, बुद्धी तीच, म्हणतो की मला असं म्हणजे वाटलं म्हणून मी केलं. ती शक्ती असल्याशिवाय काय होतच नाही. म्हणजे तुमच्याकडे ब्लेंडर असेल आणि जर गॅस नसेल म्हणजे काही इलेक्ट्रिक नसेल तर ते चालत नाही. इलेक्ट्रिक तर आहेच नाही पण करता कोण? हु इज अ करता असा आपला प्रश्न आहे. आणि आता करत नाही. तुम्ही छान आत्मा काय
देहच करतो काम, आत्मा काही या यास करत नाही. तेव्हा तिने छान शब्द वापरला, जीव. जीव. जीव जीव, हा. प्रतिभाने या. खूप महत्वाचा शब्द आहे. आणि मग हे सगळं करतो, पण याच्यामध्ये आत्मा काय करतो आता ज्योत्स्नाताई सांगू शकतात. आत्मा काय करतो याच्यातलं काही आत्मा करतो का काम, आपले जे काय काम असतात त्याच्यात आत्मा काही करतो का, बेसिकली हा प्रश्न. नाही. काही नाही नाही, करत. He is काही नाही present करत. there. He is आत्मा present कामाला there. करत नाही का? त्याच्याशिवाय काय होणार नाही मात्र. पण मग फक्त विटनेस करतो सगळं. विटनेस करतो, त्याच्याशिवाय काय होणार नाही म्हणजे. हा. नाही. आत्मा म्हणजे हा, जसं आत्मा. आपण सूर्य उगवला जसं म्हणतो तसा तो आत्मा आहे. Exactly. आत्मा फक्त असतो, साक्षीत्वाने त्याची असतो. शक्ती आहे. आणि एक्झॅक्टली. तो तटस्थ असतो, म्हणजे मला नाही वाटत तो, आय तटस्थ डोंट थिंक इट असतो. ऑब्झर्व्ह विलिंगली किंवा लक्ष No. देऊन कल्पना सांगू. आपल्याकडे बघतोय असं नाही. त्याला दिसलं तर दिसलं, नाही दिसलं तर नाही दिसलं, असं म्हणजे तो he's just तटस्थ आहे, there, that's बरोबर it. आहे. नाही, पण तो आहे म्हणून सगळं होतं. ते सूर्य सगळं आहे, हो. सगळं याच्यात होतं. आपण सगळी कामं Yes. करतो, हम्म, पण हम्म. त्याच्याशी सूर्याचा काही संबंध नसतो. तसं आत्मा इथे आहे, पण आत्म्याचा कशासाठी संबंध म्हणजे आहे? नाही. हो, आणि हो. आत्म्याची डेफिनेशनच अशी आहे आपल्या याच्यामध्ये की तो अकर्ता आहे आणि हम्म. अभोक्ता आहे. दोन शब्द. ओके ओके. आत्मा हा अकर्ता आहे आणि अभोक्ता आहे. आपल्या वेदातली ही खूप महत्वाची व्याख्या आहे. आणि त्या व्याख्येच्या अनुषंगाने पुढचा आपला जो 16वा मंत्र आहे, 17वा मंत्र आहे, ते आपण बघणार आहोत. पण त्याच्या म्हणजे हे इतकं महत्वाचं आहे की आपल्या काही आता मी हे सांगते की आपल्या धर्मामध्ये सुद्धा काही अशा काय म्हणू पंथ आहे. काही पंथ असे म्हणतात की वैष्णव पंथ. वैष्णव पंथामध्ये काय म्हणतात की तुम्ही, तुमच्यापैकी कोणी वैष्णव आहे का? सांगा. नाही. नाही ना? ओके. वैष्णव म्हणजे काय? वैष्णव म्हणजे जे त्याला मानणार ना. विष्णू उपासना करतो. करणारे जे विष्णूची उपासना. म्हणजे आता तिरुपतीला आता गेल्याशिवाय मला ज्यांचं होत नाही ते असं. हा? तिरुपतीला गेल्याशिवाय त्यांचा हो संसार होत हो नाही, हो ओके. ते वैष्णव नाही, असं. पण आम्ही पंढरपूरला जातो म्हणून म्हटलं पंढरपूर आपण मला सगळे वाटतं आपण- खरे वैष्णव आहे, आपण correct. सगळे विष्णूचेच भक्त आहोत. मला वाटतं आपण महाराष्ट्रामध्ये सगळेजण अद्वैती आहोत. खरं म्हणजे आपण कोणाच्याही देवळात जायला कचरत नाही. कोणी आपल्याला आपण बोलवलं बहुतेक- आमच्या देवळात चला, आपण अगदी खुशीने जातो काहीच, आणि त्यांचे पाया वगैरे पण पडतो. आपल्याला त्याच्यात काहीच दिक्कत वाटत नाही. त्यामुळे आपण मुळातच अद्वैती आहोत असं मला वाटतं. खरंय. मी आमच्या मुलांच्या शाळेत विचारलं होतं की मुलांना विचारलं की तुम्ही वैष्णव आहात का शैव. त्यांनी घरी येऊन विचारलं, म्हटलं आपण यातले कुठलीच नाही, आपण म्हटलं वैदिक आहोत म्हणून. असं त्यावेळेला उत्तर दिलं होतं. पण नंतर मला आता ह्या ज्ञानेश्वरीच्या क्लासमध्ये आल्यानंतर कळलं की आपण खरं म्हणजे अद्वैती आहोत. हा, तर मला वैष्णवांची गोष्ट एक सांगते की आपण म्हणतो की समजा एखादी व्यक्ती गेली, तर ती गेली नंतर तिचं आपण म्हणजे आपण वेदात आता जे शिकलो, तर समजा जर का कुठल्या ब्रह्मलोकाला जायचं असेल किंवा देवलोकाला जायचं असेल, तर काय जातं, तर आपलं सूक्ष्म शरीर जातं. आपलं सूक्ष्म शरीर जातं, आत्मा जात नाही. आत्मा काहीही करत नाही. आणि आपण म्हणूनच त्याला आत्म्याला अकर्ता म्हणतो. ओके. तर आत्मा हा इकडे तिकडे जात नाही. पण वैष्णवांची अशी भावना आहे की तुम्ही मेल्यानंतर तुमचा आत्मा वैकुंठाला जातो आणि तिथे मग त्याला मोक्ष मिळतो आणि मग त्या आत्म्याला मोक्षला मग येतो वैकुंठाला गेल्याबद्दल, अशी त्यांची एक कल्पना आहे. अर्थात ती काय सगळ्याच वैष्णवांना मान्य असेल असं नाही, पण त्यांची एक कल्पना आहे. आणि तर त्याच्यामुळे शंकराचार्यांचं जेव्हा सगळ्यांना एकत्र करायचं काम सुरू होतं की सगळेच आपण एका धर्माचे आहोत, एकत्र यायला पाहिजे, तेव्हा त्यांचा आणि वैष्णव लोकांचा खूप मोठा संवाद झाला. तो जो संवाद आहे तो ब्रह्मसूत्रामध्ये 1.1.4 हा जो हे सूत्र आहे ते त्याच्यासाठी त्यांनी लिहिलेलं आहे. तर ते म्हणजे मी जेव्हा अभ्यास करत होते तेव्हा मला लक्षात आलं की आता आपण जे शिकतोय हे आपलं ब्रह्मसूत्रामध्ये खूप डिटेलमध्ये शंकराचार्यांनी शेवटी सांगितलंय की हो, आत्मा काहीच करत नाही, आत्मा हा अकर्ता आहे, आत्मा हा अभोक्ता आहे, आत्मा कुठेही जात नाही. आपण इथे जे सगळं शिकलो तेच पुन्हा शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रामध्ये
त्यांना एक्सप्लेन करून दिल्या की असं असं आहे म्हणून आत्मा काही करत नाही अशी आपली थिअरी आहे. तर ही झाली गोष्ट त्यावेळची गोष्ट. पण आता म्हणजे जेव्हा 20व्या शतकात जेव्हा आपण आहोत किंवा 21व्या शतकात आपण आहोत, तर या वेळेस सुद्धा न्यूजर्सीचे लोक आहेत त्यांना माहिती असेल की न्यूजर्सीला ब्रिजवॉटरला एक टेम्पल आहे आणि त्या टेम्पलमध्ये वैकुंठ वैकुंठ चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी ही नोव्हेंबरमध्ये येते. तर त्यावेळेस तिथे एक असं दार तयार करतात. दार म्हणजे नुसतंच याचं केलेलं असतं, मेटलचं केलेलं असतं, असं एक दार तयार करतात आणि त्याला मोक्षद्वार असं म्हणतात. हम्म. वैकुंठ चतुर्दशीला ते मोक्षद्वार लावतात आणि मला गंमत अशी वाटली की आम्ही तेव्हा स्वामीनाथनच्या क्लासला तिकडे जात होतो. तर आम्हाला जेव्हा तिथे जायचं होतं तेव्हा तो टू म्हणून एक मोठा रस्ता आहे तो बंद केलेला होता. कारण एवढे लोक तिथे मोक्ष मिळवण्यासाठी त्या दारातून जाण्यासाठी आले होते की त्या मंदिराने AT&Tचा पार्किंग लॉट हे केला होता, रेंट केला होता आणि तिथे लोकांना कार पार्क करायला सांगत होते आणि मग तिथून मंदिराची बस त्यांना घेऊन जात होती मंदिरात आणि मग तिथे भयंकर मोठा क्यू होता. म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत तिथे क्यू होता. इतके प्रचंड लोक तिथे मोक्ष मिळवण्यासाठी त्या दारातून जाण्याचा प्रयत्न करत होते. आता हे सगळे काही वैष्णव असतील असं मला वाटत नाही. बरोबर. त्यांना वाटलं किती सोपी गोष्ट आहे, नुसतं या दारातून गेलं की मोक्ष मिळाला. आणि म्हणून ते इतकी लोक तिथे जात होते आणि अगदी छोट्या छोट्या मुलांना घेऊन सुद्धा 5-6 वर्षाची मुलं सुद्धा आता ते गेले या दारातून की त्यांना मिळालं मोक्ष. पण मोक्ष म्हणजे काय हे पण त्यांना कदाचित माहिती नसेल. पण असं सगळ्यांना मोक्ष मिळवण्यासाठी ते लोक त्या सगळे दारातून जायचे. तर ह्या सगळ्या कल्पना असतात ना, आपण त्याला तरी म्हणजे तिकडे आपण जाऊ नये. जेव्हा आपण हे सगळं शिकलो त्याच्यानंतर आपण आता हेही सगळे लोक काही लोक गीतेचा अभ्यास करत असतील काहीतरी आणि एवढा 16, 17, 18 हे जे श्लोक आहेत 18व्या अध्यायातले गीतेतूनच आलेले आहेत. तर त्याचा सुद्धा त्यांनी अभ्यास केलेला असेल तरी पण आपल्याला म्हणजे मोक्ष मिळवण्यासाठी त्या मोक्षाच्या द्वारामधून जायला पाहिजे असं त्यांना वाटतं. बरं, ही त्यांची स्वतःची कल्पना नाही हा. तिरुपतीचं मी तुम्हाला जे उदाहरण सांगितलं तर तिरुपतीमध्ये सुद्धा असं मोक्षद्वार असतं आणि तेव्हा पण लोक लाखोनी लोक तिथे जातात की मोक्षद्वारातून गेलं की आपल्याला मोक्ष मिळेल म्हणून. आणि द्वारकेला पण तसं मंदिर असतं. म्हणजे तिथे हे लावतात ते कमान लावतात. त्या कमानीतून तुम्ही गेला की तुम्हाला मोक्ष मिळतो. ओके, आता त्यांना सगळ्यांना मोक्ष मिळू द्या. पण आपल्याला हे या आता अध्यायामध्ये बघायचे. तर 16व्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलंय की आत्मा हा कर्ता आहे जे म्हणतात त्यांना आत्मा माहीतच नाही आहे. त्यांना आत्मा ते आत्म्याला जाणत नाहीत असं त्यांनी म्हटलं. की तुम्हाला जर का आत्मा म्हणजे काय माहिती असेल तर तुम्ही आत्मा कर्ता असतो असं म्हणणार नाही. आताच प्रतिभाने खूप छान सांगितलं की कर्ता कोण असतं तर तो जीव असतो. तर आता ह्याचं सुद्धा एक्सप्लेनेशन शंकराचार्यांनी खूप चांगलं दिलंय. म्हणून म्हणजे आपला हा विषय आहे म्हणून तुम्हाला सांगते की ते म्हणे की जीवात्मा हा आपल्या वेदामध्ये खूपदा शब्द आलेला आहे. तर जीवात्मा जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांना जीव आणि आत्मा दोन्ही हे अपेक्षित असतं. पण जेव्हा तुम्ही जीवात्मा म्हणता ते वैष्णव लोक असं म्हणतात की जीवात्मा म्हणजेच आत्मा आणि म्हणून आत्म्याला मोक्ष लागतो असं त्यांना म्हणायचं. जीवात्म्याला मिळतो पण आत्म्याला नाही मिळत. जीवात्मा म्हणजे हे दोन्ही एकत्र आहे की तुमचा देह म्हणता तुम्ही तो आणखीन आत्मा सगळं हे सगळं मिळून आपण त्याला ऍक्च्युअली सगळा देह नाही. त्यांनी म्हटलं की सूक्ष्म सूक्ष्म शरीर जे आपलं एका ठिकाणून दुसरीकडे जातं आणि आपल्या सगळं गुण वगैरे जिथे आपण म्हणतो ते सगळं घेऊन जातं. आपली हिस्ट्री ते घेऊन जातं. ते जे सूक्ष्म शरीर असतं ते त्याला आपण जीव अशा दृष्टीने म्हणतो. तर हा जो मिसकन्सेप्शन आहे जीवात्मा या शब्दामुळे त्यामुळे त्या वैष्णव लोकांना असं वाटतं की वैष्णव म्हणतात की जीवात्मा म्हणजेच आत्मा आणि मग आत्मा वैकुंठाला जातो आणि मग आत्माला मुक्ती मिळते. मग आत्म्याला कशी मुक्ती मिळेल? आत्मा तर सगळीकडे तिथेच असतो नाही का.
आत्म्याला काहीच होत नाही, तर काहीच बदलत नसतं त्याच्यामध्ये. पण हा जो त्यांचा कॉन्सेप्ट होता तो जीवात्मा या शब्दाचा अर्थ चुकीचा घेतल्यामुळे आला आहे असं शंकराचार्यांनी म्हटलंय. तर ते पण मला तुम्हाला सांगायचं होतं की कधी कधी शब्द तेच असतात पण त्याचा अर्थ वेगळा लावलेला जातो. तर याच्यानंतर आपण आपल्या मंत्रांकडे जाऊया. पण हा जो 16वा आता प्रतिभाने जे सांगितलं तेच आपल्याला इथे थोडं रिपीट केलेलं आहे की अ, कर्माचा तिने एक छान वाक्य घेतलं, कर्माचा आणि आत्म्याचा संबंध नाही. आणि तिचं ते ते वाक्य खूप महत्वाचं आहे आणि तेच आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये शिकवलेलं आहे. आणि आपण एवढं आता सगळं शिकतोय तर हे तरी श्लोक आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आत्मा काही करत नाही आणि आत्म्याचा आणि कर्त्यापणाचा काही संबंध नसतो. जसं माधवीने सांगितलं की सूर्य आणि बाकीच्या गोष्टी, सूर्यामुळे सगळं होतं पण याचा अर्थ सूर्य काही काम करतोय असं नाही. तसंच आत्मा तिथे आहे, आत्म्याची शक्ती आपल्याला आहे म्हणून आपण सगळं करू शकतो. अर्थातच ते इट्स गिव्हन की आपल्याला जी शक्ती मिळते ती आतून जी आपल्याला प्रेरणा मिळते ती सगळी त्याच्यामुळे मिळते. पण तो स्वतः काही करत नाही, तो नुसता आपला बसलेला असतो. तर ते लक्षात ठेवून आपल्याला हे पुढचे मंत्र म्हणायचे. तर आता आपण सुरू करू शकतो. चालेल, आज आज मी शेअर करतो. हम्म. बरोबर, मी ते विसरून गेले होते. कोणी ओ महेश, व्हेरी गुड. पहिल्यांदी कोण वाचणार आहे? पहिल्यांदी कोण वाचणार आहे? 16 नीता ताई. अच्छा, बघा. निलवाते, मग जीवाला आणि आत्म्याला दुःख झालं वगैरे किंवा आपल्या मनाला दुःख झालं वगैरे हे फ्रेज आता फोल आहे ना, मग त्याच्यामुळे नाही, जीवाला जीव म्हटलं तर ठीक आहे. जीवामध्ये आपण आत्म्याचा सूक्ष्म शरीर पण घेत असतो. पण जीवात्म्याला दुःख होतं नाही असं. पॉज झालंय का? हॅलो. तर तिथे 30 तास वाट बघावी लागते दर्शन व्हायला. तर लोक अक्षरशः त्या क्यू मध्ये आपले बेड वगैरे घेऊन आले तर झोपतात आहे तिथे, कारण त्यांच्या दर्शनाला 30 तास लागणार आहे. तोवर ते रांगेमध्ये झोपून येत नाही. बापरे, कारण ही वैकुंठ एकादशी आहे आज उद्यात. वैकुंठ एकादशी नाही आता. नाही, हा, मला असं वाटलं ह्याच्या नाही वैकुंठ, आता कोणी पुत्रदा म्हणतात, कोणी काहीतरी- वैकुंठ म्हणतात, म्हणून ती गर्दी असावी कदाचित, असं तुम्ही आता जो नाही, रेफरन्स तिथे दिला ना काहीतरी ब्रह्म समथिंग आहे, मला माहित नाही काहीतरी. काहीतरी. तर त्याच्यासाठी 30 तास वाट आहे, म्हणजे वेट करायचंय तिथे. ओएस. हम्म. पण लोकांच्या पेशन्सचीच मला वाटतं. ओके, जाऊया पुढे. नैवं सति कर्तारम् आत्मनं केवलं तुह्य पश्चात्यकृतबुद्धित्वानं स पश्चती दुर्मतिः. हम्म. असे असताना याच्यामध्ये एक शब्द त्यांनी वापरलाय, अकृत बुद्धित्वात. अकृत बुद्धित्वात म्हणजे ज्यांच्या बुद्धीवरती संस्कार झाला नाही अशा लोक. असंस्कृत बुद्धी, त्याला अकृत बुद्धित्वात म्हटलंय. ओके. असे असताना शास्त्र संस्कारविहीन बुद्धी असल्यामुळे जो शुद्ध आत्म्यालाच करता असे समजतो तो मूढ आहे, त्याला यथार्थ समजत नाही. हे सत्कीर्तिवान अर्जुना, याप्रमाणे 5 कारणे असलेल्या कर्माला हे 5ही हेतू आहेत. तर आता या कर्माच्या कारणात व हेतूत आत्मा कुठेतरी गोवला गेला आहे काय? विचार कर. ज्याप्रमाणे सूर्य दृश्य पदार्थ न होऊन डोळ्यांना व दृश्य पदार्थांना प्रकाशतो, त्याप्रमाणे आत्मा कर्माचे कारण आणि कर्म न बनता कर्माचे प्रकाशन करतो.
हे वीरश्रेष्ठा अर्जुना, असे पहा की आरशात पाहणारा हा जसा प्रतिबिंब व आरसा हे दोन्ही न होता या दोहींना प्रकाशतो, अथवा अर्जुना, सूर्य हा दिवस व रात्र न होता जशी दिवस व रात्र आपल्या अस्तित्वावर दाखवितो, त्याप्रमाणे आत्मा हा कर्म व कर्माचा कर्ता न होता त्या दोघांचे प्रकाशन करतो. परंतु देह अहंकाराच्या मोहाने ज्याच्या बुद्धीने देहच मी असा निश्चय केला आहे आणि ज्याच्या ठिकाणी आत्म्याच्या ज्ञानाविषयी पूर्ण अंधार आहे, ज्याने चैतन्य, ईश्वर व ब्रह्म यांना केवळ देहाच्याच मर्यादेत आणून ठेवले, त्याची आत्मा कर्ता आहे अशा प्रकारची दृढ समजूत होऊन बसते. आत्माच कर्म करता आहे असाही त्याचा खरोखर निश्चय नसतो. तो देहच मी आहे समजतो व म्हणून सर्व कर्माचा कर्ता मी देहच आहे असे तो खरोखर मानतो. कारण कर्मातीत सर्व कर्मांना साक्षीभूत असा आत्मा मी आहे. ही जी आपल्या स्वरूपाची यथार्थ स्थिती ती तो कानाने कधी ऐकतच नाही. म्हणून असल्या समजुतीच्या माणसाने अपरिमित आत्म्याला देहानेच मर्यादित करावे यात नवलते काय? घुबड दिवसाला धडधडीत रात्र मानित नाही का? ज्याने आकाशातील खरा सूर्य केव्हाच पाहिला नाही, तो डबक्यात पडलेला सूर्याचे प्रतिबिंब हाच खरा सूर्य म्हणून मानित नाही का? पाण्याच्या हालचालीने सूर्य कंप पावत आहे असे मानतो. अरे अर्जुना, झोपलेला पुरुष जेथपर्यंत जागा झाला नाही तेथपर्यंत स्वप्न सत्य मानले जाणे शक्य आहे. एखादा मनुष्य ही दोरी आहे असे न जाणून त्या दोरीला साप समजून भ्यायला तर त्यात आश्चर्य ते कोणते? डोळ्यामध्ये जेथपर्यंत काविळीचा विकार आहे तेथपर्यंत चंद्र पिवळा असा दिसणार. मृगजळाला पाहून हरिणांनी मोहित होऊ नये का? त्याप्रमाणे जो शास्त्रांच्या व गुरुच्या नावाने त्यांच्याकडून आलेला वाराही आपल्या गावाच्या शिवेवर टेकू देत नाही, शास्त्र व गुरु यांना जो मुळीच मानित नाही व जो केवळ मूर्खपणाच्याच जीवित्वाने जगला आहे, जसा ढगांचा वेग कोल्हा चंद्राच्या ठिकाणी मानतो, ढग पळत असताना चंद्र पळतो असे मानतो, तसा देहालाच तो आत्मा मानित असल्यामुळे त्याच्याकडून आत्म्याला देहाच्या जाळ्यात घातले आहे. तो आत्म्याच्या ठिकाणी देहाचे धर्म पाहतो. अर्जुना, मग तो जीव त्या मानण्याच्या देहरूपी तुरुंगात कर्माच्या पक्क्या गाठीने जखडला जातो. पहा की नळीवरील तो बापुडा राघू त्याचे पंजे मोकळे असताही आपण बांधलो गेलो आहोत या दृढ भावनेने फसत नाही का? म्हणून निर्मळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जो प्रकृतीने केलेल्या कर्माचा आरोप करतो तो कोट्यावधी कालापर्यंत कर्मातच अडकलेला राहतो. आता ज्याप्रमाणे वडवानल समुद्रात असून समुद्राचे पाणी त्याला स्पर्श करू शकत नाही, त्याप्रमाणे कर्मामध्ये असूनही ज्याला कर्म स्पर्श करू शकत नाही, वरील दृष्टांताप्रमाणे जो कर्मात असून कर्मे करीत असून कर्मापासून वेगळेपणाने असतो, तो खरोखर कोणत्या लक्षणाने जाणावा असे विचारशील तर सांगतो. कारण की ज्याप्रमाणे अंधारातील आपली वस्तू दिव्याच्या साहाय्याने पाहिली असता दिसते, त्याप्रमाणे मुक्त पुरुषाविषयी विचार केला असता आपलीच मुक्तता आपणास प्राप्त होते. अथवा आरसा जसा घासावा तसे आपले प्रतिबिंब आपणास अधिक स्वच्छ दिसते. अथवा ज्याप्रमाणे मीठ पाण्याला मिळाले म्हणजे पाणी होते. हे राहू दे, प्रतिबिंब जेव्हा उलटून पुन्हा बिंबाला पाहते तेव्हा पाहण्याची क्रिया नाहीशी होऊन मूळचे बिंबच राहते.
त्याप्रमाणे आपला हरवलेला आत्मभाव आपल्याला प्राप्त व्हावा अशी जर इच्छा असेल तर संतान संबंधीचा विचार केला असता तो आत्मभाव त्यास शोधित येतो. म्हणून नेहमीच संतांचेच वर्णन करावे व संतांचेच वर्णन ऐकावे. तर कर्मात असून जो बऱ्या वाईट कर्माने लिप्त होत नाही, ज्याप्रमाणे कातडीच्या डोळ्याच्या कातड्यात दृष्टी असून ती त्याने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे जो सर्व कर्माच्या बंधनापासून मुक्त झाला आहे त्याचे स्वरूप आता विचाराचा बाहू उभारून सांगतो पहा. एवं पचकारणा कर्मा पाचही हेतू हे सुमाहिमा. आता येथे पाहे पा आत्मा सापडला असे. भानू न होनी रूपे जैसी चक्षु रूपा ते प्रकाशी. आत्मा न होनी कर्मे तैसी प्रकटित असे गा. पाही प्रतिबिंब आरिसा दोन्ही न होनी विरेशा. दोही ते प्रकाशी जैसा न्याहाळिता तो. का अहोरात्र सविता न होनी करी पांडुसुता. तैसा आत्मा कर्म करता न होनी दावी. परी देह हमान भुली जयाची बुद्धी देहीच आतली. जया आत्मविषयी जाली मध्यरात्री. जेणे चैतन्या ईश्वर ब्रह्मा देहची केले परमसीमा. तया आत्मा करता हे प्रमा अलोट उपजे. आत्माची करता हाही निश्चयो नाही तत्वता. देहोची मी कर्म करता मानी तो साच. जे आत्मा मी कर्मातीतू सर्व कर्म साक्षी भूतू. हे आपली काही मातू नायकेची कानी. म्हणोनी उपमा आत्मया ते देह चिवरी मविजे येथे. विचित्र काही रात्री दिवसा ते डुडुळ न करी. पैजणे आकाशीचा कही साचू सूर्यू देखिला नाही. तो थिल्लरींचे बिंब काही मानू न लाहे. थिल्लरचेनी जालेपणे सूर्याशी आणि होणे. तयाच्या नाशी नाशणे कंपे कंपू. अगा निद्रिता चेवो नये तव स्वप्न साच हो लाहे. राजू नेणता सापा बिहे विस्मो कवण. जव कवळ आथी डोळा तव चंद्रू देखावा की पिवळा. काय मृग ही मृगजळा भाळावे नाही. तैसा शास्त्र गुरुचेनी नावे जो वाराही टेको नेदिसिवे. केवळ मौढ्याचेनीची जिवे जियाला जो. तेणे देहात्मदृष्टीमुळे आत्मया घापे देहांचे जाळे. जैसा अभ्राचा वेगू कोल्हे चंद्रिमानी. मग तया मानण्यासाठी देह बंदिशाळे किरीटी. कर्मांचा वज्रगाठी कळासे तो. पाहे पा बंध भावना दृढा नळियेवरी तो बापुडा. काय मोकळे याही चवडा न ठकेची पुसा. म्हणोनी निर्मळे आत्मस्वरूपी जो प्रकृतीचे केले आरोपी. तो कल्पकोडींचा मापी मावीची कर्मे. आता कर्मा माझी असे परितया ते कर्म न स्पर्शे. वडवानळा ते जैसे समुद्र द्रोदक. तैसे वेगळेपणे जयाचे कर्मी असणे. तो कीर जाणवा कवणे तरी सांगो. जे मुक्ता ते निर्धारिता लाभ आपलीच मुक्तता. जैसे दीपे दिसे पाहता आपली वस्तू. नाना आरिसा जव उठीजे तव आपण पया आपण भेटीजे. का पाणी पावता पाणी होईजे लवणे जेवी. हे असो परतोनी मागुते प्रतिबिंब पाहे बिंबाते.
तव पाहणे जाऊनी आई ते बिंबची होय. तैसे हारपले आपणपणे पावे, ते संता ते पाहता गिवसावे. म्हणोनी वानावे ऐकावे तोची सदा. तरी कर्मी आसोनी कर्मे, जो नावरे समे विषमे. चर्मचक्षुचेनी चामे, दृष्टी जैसी. तैसा सोडवला जो आहे, तयाचे रूप आता पाहे. उपपत्तीची बाहे, उभवूनी सांगो. यस्य नाहं कृतो भावो, बुद्धिर्यस्य न लिप्यते. हत्वापि स इमो लोकान्, हन्ति न निबध्यते. ज्याच्या ठिकाणी मी कर्म करता हा अहंकार नाही, त्याची बुद्धी अलिप्त असते. त्याने जरी या सर्व जगातला मारले तरी तो कोणालाही मारितही नाही व म्हणून बांधलाही जात नाही. तर जागे झालेल्या अर्जुना, अविद्यारूपी निद्रेमध्ये विश्वरूपी स्वप्नाचा व्यवहार जो अनादी कालापासून करीत होता, त्यास महावाक्याच्या उपदेशाच्या शब्दांनी हाक मारून मग आपल्या कृपेच्या सामर्थ्याने गुरुनी त्याचा मस्तकावर हात ठेवला असेच नव्हे, तर त्यास थापटून जागे केले. अर्जुना, त्या क्षणी विश्वरूपी स्वप्नासह ती मायारूपी निद्रा टाकून देऊन जो मी अद्वयानंद रूप आहे अशा मूळच्या आठवणीवर आला. मग त्यावेळी मृगजळाचे सतत एकसारखे दिसणारे पूर चंद्रकिरणे फाकता क्षणीच ज्याप्रमाणे नाहीसे होतात, अथवा बाळपण निघून गेल्यावर बागुलबुवा जसे बळ नाही किंवा लाकूड जाळल्यावर जसा स्वयंपाक होत नाही, अथवा जागृती आल्यानंतर स्वप्न जसे दृष्टीला दिसत नाही, त्याप्रमाणे अर्जुना, त्याला मी व माझे हे उरत नाही. मग सूर्य अंधार पाहण्यासाठी वाटेल त्या भुयारात प्रवेश करो, परंतु तो अंधार जसा सूर्याच्या वाट्याला येतच नाही, त्याप्रमाणे जो आत्मभावाने व्यापला गेला आहे तो ज्या दृश्य पदार्थाला पाहिल तो दृश्य पदार्थ द्रष्टेपणासह त्याचेच रूप होत जातो. मला वाटतं मी इथपर्यंतच वाचायचं होतं. हो, व्यवस्थित आहे. हो. तरी अविद्येची या निदा, विश्व स्वप्नाचा हा धांदा. भोगीत होता प्रबुद्धा अनादि जो, तो महावाक्याचे नावे गुरुपेचे थावे. माथा हातू ठेविले नवे, थापटिला जैसा. तैसा विश्व स्वप्ने सी माया, निद सांडोनी धनंजया. सहसा चेईला अद्वाया, नंदपणे जो. तेव्हा मृगजळाचे पूर दिसते एक निरंतर. हारपती का चंद्रकर, फाकता जैसे. का बाळत्व निघोनी जाय, तो बागुला नाही त्राय. पै जळलिया इंधन न होय, रंधन जेवी. नाना चेवो आलिया पाठी, तै स्वप्न न दिसिठी. तैसी अहम ममता किरटी, नुरेची तया. मग सूर्य आंधरा लागी, रिघो का भलते सुरंगी. परी तो तयांचा भागी, नाहीची जैसा. तैसा आत्मत्ववे वेठीला होय, तो जया तया दृष्टा ते पाहे. ते दृश्य द्रष्टेपणेसी होत जाये, तयेचीच रूप. छान. व्यवस्थित. आता मला 411 पासून वाचायचं आहे, बरोबर आहे? नाही, प्रतिभाताई आहेत आधी. प्रतिभाताई. अच्छा, प्रतिभाताई आहेत. ओके.
ज्याप्रमाणे अग्नी ज्या पदार्थाला लागतो तो पदार्थ अंगाने अग्नीत झाल्यावर मग जाळणारे व जळणारे असा भेद शिल्लक राहत नाही. त्याप्रमाणे आत्म्याहून भिन्न भासणारे जे कर्म, त्या कर्मामुळे आत्म्यावर जो कर्तेपणाचा आरोप आला होता, तो आरोप गेल्यावर जे काही बाई शब्दांनी अमुक आहे असे न सांगता येण्याजोगे जे उरते, त्या आत्मस्थितीचा जो राजा आहे, तो मग या देहाला आपले ठिकाण असे समजेल काय? तो मी देह आहे असे मानेल काय? प्रलय काळाच्या पाण्याची भरती आपण एक ओघ आहोत असे आपल्याला मानेल काय? अर्जुना, त्याप्रमाणे ती पूर्ण अहंता, सर्व ठिकाणी मीच भरलेला आहे अशी व्यापक अहंता देहभावाने आवरली जाईल काय? जगाचे प्रकाशन करणाऱ्या सूर्याचा व्यापक प्रकाश, सूर्याचे बिंब जितके असते तितका मर्यादित होईल काय? ताक खुसळून लोणी काढल्यावर पुन्हा ते ताकात घासले असता ते ताकात मिसळेल काय? अथवा हे वीरश्रेष्ठ अर्जुना, काष्टापासून अगदी वेगळा केल्यावर तो पुन्हा पेटीत कोंबून ठेवल्यास राहील काय? अथवा रात्रीच्या पोटातून बाहेर निघालेला जो सूर्य, तो रात्र अशी गोष्ट तरी ऐकेल काय? त्याप्रमाणे ज्ञातासह संपूर्ण ज्ञेय जो गिळून बसला आहे, हे ज्याच्या अनुभवात नाहीसे झाले आहे, त्याला मी देह अशी अहंता कोठून असणार? आणि आकाशाने आणि आकाशाने जेथे जावे तेथे ते आकाश भरलेलेच असते, कारण ते आकाश स्वभावतः सर्वत्र गच्च भरून राहिले आहे. त्याप्रमाणे ज्याने काही कर्म करावयाचे असते ते कर्म स्वभावतः त्याचेच रूप आहे. मग कोणत्या कर्माने त्याला कर्तेपणाने गुंडाळावे, म्हणजे कोणत्या कर्मासंबंधीचा त्याने आपल्याकडे कर्तेपणा घ्यावा, कारण त्याला कर्म हे आपल्या स्वरूपाहून वेगळे उरले नाही. आकाशाशिवाय जशी कोठे रिकामी जागा नाही, अथवा समुद्राला जसा प्रवाह नाही, अथवा ध्रुवाला जशी आपली जागा सोडून उठून जाणे नाही, त्याप्रमाणे त्याची स्थिती झाली. याप्रमाणे देह अहंकाराचे असणे त्याच्या स्वरूपानुभवात बाधिल झाले आहे. तरी पण शरीर आहे तेथपर्यंत त्याच्या संघाताकडून कर्मे होतात. अरे अर्जुना, वारा जरी वाहून थांबला तरी वाऱ्याने उत्पन्न झालेला कंप झाडाच्या ठिकाणी राहतो, अथवा करंडीतील कापूर जरी संपला तरी करंडीत त्याचा वास राहतो. गाण्याचा समारंभ संपल्यावर गाण्याच्या रंगाचा मनावरील परिणाम जात नाही, अथवा जमिनीवर पाणी वाहून गेले तरी ओल राहते. अर्जुना, सूर्य मावळल्यावर देखील संध्याकाळच्या वेळेला सूर्याच्या ज्योतीचे तेज जसे सहज दिसते, लक्ष भेदल्यावर देखील बाणात वेगाचा जोर शिल्लक राहिला आहे तोपर्यंत बाण सारखा पुढे जातच राहतो, अथवा चाकावर मडके तयार झाले व ते कुंभाराने बाजूला काढले तरी आधीच्या फिरवण्याच्या गतीने ते चाक फिरतच राहते. त्याप्रमाणे देहाभिमान गेल्यावर सुद्धा अर्जुना, देह ज्या प्रारब्धाने झाला आहे ते प्रारब्ध देहाला आपोआप जरा वरती करा पुढे, ते प्रारब्ध देहाला आपोआप कर्म करावायला लावतेच. आपणास अमुक एक स्वप्न पडावे अशा संकल्पाशिवाय जसे आपणास स्वप्न पडते, अथवा अरण्यातील झाडे जशी न लावता उगवतात, अथवा ज्याप्रमाणे गंधर्व नगर कोणी तयार न करता आपोआप उत्पन्न होते, त्याप्रमाणे आत्म्याच्या व्यापाराशिवाय देहादी 5 कारणाकडून आपोआप सर्व कर्मे होतात. पूर्वजन्मीच्या संस्काराच्या शेषामुळे शरीर वाचादी हेतूसह देहादी 5 कारणाकडून अनेक प्रकारची कर्मे निर्माण होतात. मग त्या कर्मामध्ये सर्व जगाचा नाश होवो अथवा दुसरे चांगले नवे जग उत्पन्न होवो. परंतु चंद्र विकासिनी कमल कसे संकोचित होते व सूर्य विकासिनी कमल कसे उमलते, हे दोन्ही ज्याप्रमाणे सूर्य जाणत नाही, अथवा मेघातून विजेचा वर्षाव होऊन पृथ्वीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होवत, अथवा मेघ पर्जन्याची वृष्टी करून सगळे भूतल हिरवेगार करून टाको, परंतु त्या दोहोंची जशी आकाशास खबरही नसते,
त्याप्रमाणे जो देहातच देहाभिमान रहित स्थितीने असतो. अर्जुना, ज्याप्रमाणे जागा झालेला मनुष्य स्वप्न पाहत नाही, त्याप्रमाणे देहादिकांच्या कर्मांनी सृष्टी उत्पन्न झाली किंवा नाश पावली तरी देखील त्याला त्याची खबर नसते. एरवी कातड्याच्या डोळ्यांनी स्थूल दृष्टीने जे त्याला देहधारी बुद्धीने पाहतात ते खरोखर तो कर्म करणारा आहे असेच मानतात. गवताचे बुजगावणे करून जे शेताच्या बांधावर ठेवलेले असते ते बुजगावणे खरोखरच रखवालदार आहे असे कोल्हा मानित नाही काय? वेडा मनुष्य वस्त्र नेसलेला आहे की नागवा आहे हे दुसऱ्या लोकांनी येऊन जाणावयाचे, अथवा युद्धात वीरश्री संचारलेल्या योद्ध्याच्या जखमा दुसऱ्यांनी मोजावयाच्या, अथवा सती जावयास निघालेल्या पतिव्रता स्त्रीचे भोग शृंगारादी सर्व लोक खरोखर पाहतात, परंतु त्या सती जाणाऱ्या स्त्रीस अग्नी, स्वतःचे शरीर अथवा लोक याचे भानही नसते. त्याप्रमाणे जो आत्मस्वरूपाच्या बोधाने जागा झाला आहे आणि ज्याला दृश्य व द्रष्टा या दोन्ही सापेक्ष भावना नाहीशा झालेल्या आहेत, तो आपल्या सर्व इंद्रियांनी काय केले हे जाणत नाही. अरे अर्जुना, मोठ्या लाटेत लहानशा लाटा नाहीशा होत असताना एका मोठ्या लाटेने दुसऱ्या लहान लाटेला गिळले हे जरी नदीच्या काठावरच्या मनाने मानले तरी पाण्याच्या दृष्टीने पहा कोण कोणाचा ग्रास करीत आहे. त्याप्रमाणे पूर्ण पुरुषाला असा दुसरा पदार्थच प्रतीत होत नाही की ज्याला तो मग मारील. पुढे वाचायचंय मी का तो ओव्या वाचायचंय मला आठवत एक आहे नाही. अजून अजून एक 44 आहे. पर्यंत. हे पहा, सोन्याच्या देवीने सोन्याच्या शूळाने सोन्याच्या महिषासुराचा नाश केला. हा व्यवहार पुजाराच्या दृष्टीने जरी खरा वाटला, जैसा वन्ही जया लागे ते वन्हीची जालिया आंगे दाह्य दाहक विभागे सांडी देते. तैसा कर्मकारा दुयेजा तो कर्तेपणाचा आत्मया अवलाहो ते येते गेलया काही बाहीचे उरे. ये आत्मस्थितीचा जो रावो मग तो देही ये जाणेल ठावो काय प्रलयांबूचा उन्नाहो बोधुवानी. तैसी ते पूर्ण अहंता काही देहपणे पंडू सुद्धा आवरे काही सविता बिंबे धरिला. पै मथुनी लोणी घेते ते मागुती ताकी धापे तरी ते अलिप्तपणे सिद्धे तेनेसी काही. नाना काष्टवनी विरेशा वेगळा विलिया हुताशा राहे काष्टाच्या मांडूसा कोंडलेपणे. का रात्रीच्या पोटा आतू निघाला जो हा भास्तव तो रात्री ऐसी मातू ऐसी काय. तैसे वैद्य वैदकपणेसी पडिले का जयाचा ग्रासी. थोडं पुढे करा. तया देह मी ऐसी अहंता कैची आणि आकाशे जेथे जेथुनी जाईचे तेथ असे भरून म्हणून ठेले कोणोनी आपोय अपो. तैसे जे तेने करावे तो तेची आहे स्वभावे मा कोणे करणी बैठावे करतेपणे. नुरेची गगनाविन ठावो नोहेची समुद्रा प्रवाहो मुठीची ध्रुवा जावो तैसे जाहले. ऐसेनी अहंकृती भावो जयाचा बोधी जाहाला वावो तरी देहा जव निर्वाहो तव आधी करणे. अगावारा जरी वाजेनी वासवोसरे तरी तो डोल रुखी उरे का सेंदे दुर्गी राहे कापुरे वेचलेनी. का सरले या गीताचा समारंभ न वचे राहवलेपणाचा शोभू भूमी लोळोनी गेलिया अंबू बोल थारे. अगा मावळेनी अर्के संध्येची भूमिके ज्योतिदीप्ती कौतुके दिसे जैसी. पै लक्ष भेदलिया वारी बाण धावेची तवविरी जव भरली आथी उरी बळाची दे.
नाना चाकी भांडे झाले तै कुंभारे परते नेले परी भ्रमेची ते मागिले भोवन दिले त्याने तैसा देहाभिमानू गेलिया देह जेणे स्वभावे धनंजया झाले ते अपैसया चेष्ट विचते संकल्पे वीण स्वप्न न लाविता दांगीचे बन न रचिता गंधर्व भुवन उठी जैसे आत्मया चियनी उद्यमे विण तैसे देहादि पंचकारण होय आपणया आपण क्रिया जाते पै प्राचीन संस्कारशेषे पाचही कारणे सहतुके काम विचती गा अनेके कर्माकारे तया कर्मा माझी मग संहर आघवे जग अथवा नवे चांग अनुकुर परी कुमुद कैसे निसुके ते कमळ कैसे फाके ही दोन्ही रवी न देखे जयापरी का विजू वर्षोनी आभाळ ठिकरिता आटो भूतळ अथवा करू शांगवळ पर्जन्यवृष्टी परी तया दोहोती जैसे नेणेजीचे का आकाशे तैसा देहीच जो असे विदेह दृष्टी तो देहादिकी चेष्टी घडता मोडता हे सृष्टी न देखे स्वप्न किरीटी चेईला जैसा एरवी चामाचे डोळेवरी जे देखती देहची वरी ते किरतो व्यापारी ऐसेची मानती का तणाचा बाहुला जो आगरा मेरे ठेविला तो साचची राखता कोल्हा मानिजेना पिसे नेसले का नागवे हे लोकी येऊनी जाणावे ठाणोरियाचे मवावे आणि की घाये का महासतीचे भोग देखे किर सकळ जग परी ते अंगी न अंग न लोकू देखे तैसे स्वस्वरूपे उठिला जो दृश्येशी द्रष्टा आटला तो नेणे काय राहतला इंद्रियग्राम अगाथोरी कल्लोळी कल्लोळ साने लोकपटा तिरे चिनी जने एकी एक गेले हे मन मानिजे जरी तरी पाण्याकडे पाही कोण गिळजत आहे काय तैसे पूर्णा दुजे नाही जे तो मारी पुढचा आहे सोनयाची या चंडिका 44 पर्यंत आहे. सोनयाची या चंडिका सुवर्ण शुळेची देखा सोनयाची या महिका नाशू केला अजून 15 उरल्यात. काय करायचं? मला वाटतं मला दिलं होतं मला ना वाचायचं. पुढचं. हो, मला पुढचं वाटतं एवढ्या पण. वाचून घेऊ आपण मग थांबूया. तेवढे मला वाचायचे आणि मग वाटतं आणखी चालेल. एक श्लोक होता पुढे म्हणजे वेळ असेल त्याप्रमाणे. बरं, मग मला आता वाचून तिथे घे मग आपण श्लोक वाचू चालेल म्हणजे अर्थ वाचू त्याच्या आधी अर्थ वाचायला पाहिजे ना मग हे वाचायला पाहिजे तो वेळ. बरोबर आहे ना? हो पण हा मी म्हटलं आता तिथेच आहोत एनिवे तुला महेश सुरू तुम्हाला कर. मागे आणायला पाहिजे ते हम्म. चार जिथे अर्थ आहे तिथे या. 400 ओके मी 443 परत 444 परत वाचणार आहे कारण त्याचा हो पुढच्या नंतर. याच्याशी संबंध आहे. हा हे पहा सोन्याच्या देवीने सोन्याच्याच शूळाने सोन्याच्या महिषासुराचा नाश केला. हा व्यवहार पुजाऱ्याच्या दृष्टीने जरी खरा वाटला तरी वास्तविक पाहता शूळ महिषासूर व देवी हे सर्व सोनेच आहे. चित्रातील पाणी व अग्नी हा केवळ दृष्टीला होणारा भास आहे. चित्र काढलेल्या वस्त्रात अग्नी अथवा ओलेपणाचा अंश ही दोन्हीही नाहीत. हम्म. त्याप्रमाणे मुक्त पुरुषाचा देह प्रारब्ध संस्काराने हालत म्हणजे कर्मे करीत असताना पाहून मूर्ख लोक त्याला कर्ता असे म्हणतात आणि त्या मुक्त पुरुषाच्या कर्म करण्यामध्ये तीनही लोकांचा नाश होवो पण तो त्या मुक्त पुरुषाने केला अशी गोष्ट बोलूच नये. आधी तर सूर्याने अंधार पाहावा पण सूर्यापुढे अंधार येतच नाही. मग सूर्य अंधाराचा नाश करतो हे कुठे बोलता येईल? त्याप्रमाणे ज्ञात्याला त्याच्याशिवाय जर दुसरे नाही मग तो करणार काय? कशाचा नाश करणार? म्हणून त्या मुक्त पुरुषाची बुद्धी पाप पुण्याचा मळ जाणत नाही. ज्याप्रमाणे नदी गंगेला मिळाल्यावर त्या नदीचा पूर्वीचा अपवित्रपणा राहत नाही. अर्जुना अग्नीला अग्नीचा स्पर्श झाला तर कोण कोणाला पोळील? शस्त्र आपणच आपल्याला रुतेल काय?
त्याप्रमाणे जो कर्म मात्राला आपणाहून वेगळे समजत नाही, अशा स्थितीत कोणते कर्म त्याच्या बुद्धीला कर्तेपणाने लिप्त करेल. म्हणून कार्य, कर्ता व क्रिया हे ज्याला आपले स्वरूपच झाले आहे, त्याला शरीरादिकांकडून कर्म झाले असता त्या कर्माचे बंधन नाही. आपल्या बुद्धीच्या कौशल्याने कर्तृत्ववान जो जीवात्मा तो कर्माची कारणे असलेले शरीराधिक 5 या खाणी काढून इंद्रियरूपी 10 अवतांच्या साह्याने कर्म मात्र तयार करीत आहे. तेथे न्याय व अन्याय म्हणजे विधिनिषेध असे 2 आकार साधून कर्मांच्या इमारती उभारण्याला एक क्षण लावित नाही. या एवढ्या मोठ्या कामाला आत्मा खरोखर सहाय्य होत नाही, पण तो या कामाच्या आरंभाला हात लावतो असे म्हणशील तर तेही नाही. ज्ञानस्वरूप असा जो केवळ साक्षीभूत आत्मा तो त्या उत्पन्न होत असलेल्या कर्म करण्याच्या प्रेरणेच्या संकल्पाला तरी आपण निरोप देतो काय? नाही. तर कर्म प्रवृत्ती करता आत्म्याला स्वतःला काही श्रम पडत नाहीत. कारण की महत्वाचं प्रवृत्ती वाक्य. कारण की प्रवृत्तीची देखील बिगार वाहणारे देह बुद्धिवान जीवच आहेत. म्हणून जो आत्म्याचे केवळ शुद्धरूप झाला त्याला हा कर्माचा तुरुंग नाही. परंतु अज्ञानरूपी वस्त्रावर जे विपरीत ज्ञानाचे म्हणजे स्थूल सूक्ष्म प्रपंचाचे चित्र उमटते, तेथे चित्र काढणारी जी ही त्रिपुटी प्रसिद्ध आहे. ती आहे तिथे संपतो. ओके, आता मला 444 पर्यंत आणायला पाहिजे. ओके. सोनयाची या चंडिका सुवर्ण शूळेची देखा, सोनयाची या महिखा नाशुकेला, तो देवलवसिया कडा व्यवहारू गमला फुडा, वाचुनी शूळ महिष चामुंडा सोनेची आहे. पै चित्रीचे पाणी हुताशू, तो दिठीची भागू आभासू, पटी आगी वोलांशू दोन्ही नाही. मुक्ताचे देह तैसे हालत संस्कार वशे, देखोनी लोक पिसे करता म्हणती. आणि तया करणे या आतू, घडो तिही लोका घातू. परी तेणे केला हे मातू, बोलोची नये. तव अंधारूची देखावा तेजे, मा ते फेडी हे के बोलिजे. तैसे ज्ञानिया नाही दुजे करील काई. म्हणून तयाची बुद्धी नेणे पाप पुण्याची गंधी, गंगा मीनलिया नदी विटाळू जैसा. आगीसी आगी झगटलया, काय पोळे धनंजया, की शस्त्ररूपे आपणया आपणची. तैसे आपण पया परते, जो नेणे क्रिया जाता ते, तेथ काय लिंपवी बुद्धी ते तयाची. म्हणून कार्य करता क्रिया हे स्वरूपची जहाले जया, नाही शरीरादिकी तया कर्मी बाधू. जो करता जीव विंदाणी, काढुनी 5ही खाणी, घडित आहे करणी आहुती दाहे. तेथ न्यावो आणि अन्यावो हा द्विविधू साधुनी आवो, उभविता न लवी ठेवो कर्मभुवने. या थोराडा कीर कामा, विरजा नोहे आत्मा, परी म्हणसी हन उपक्रमा हातू लावे. तो साक्षी चिद्रूपू, कर्मप्रवृत्तीचा संकल्पू, उठी तो का निरोपू आपणची दे. तरी कर्मप्रवृत्ती ही लागी, तया आयासू नाही अंगी, जे प्रवृत्तीचे ही उळिगी, लोकुची आथी. म्हणून आत्मयाचे केवळ, जो रूपची जाहला निखिळ, तया नाही बंदिशाळ कर्माची हे. परी अज्ञानाचा पटी, अन्यथा ज्ञानाचे चित्र उठी, तेथ चितारणी हे त्रिपुटी प्रसिद्ध जे का. थांबूया इथे. हा माझा अवांतर प्रश्न विचारू. होऊ दे तिचं मग विचारू. ओके. कैलासवासी हा शब्द आपण वापरतो दिवंगत माणसाच्या नावाच्या आधी. काही लोक आता मामासाहेब दांडेकरांच्या याच्या आधी वै लिहिलं होतं वैकुंठवासी म्हणून, पण ही पद्धत सर्रास नाही. बहुतेक लोक कैलासवासीच म्हणतात. आणि इंग्लिशमध्ये जसं आपण लेट सो अँड सो असं म्हणतो, तसा असा सेक्युलर शब्द नाहीये. कैलासवासी म्हटलं आणि कैलासवासी मी समजतो ते सर्वांनाच लागू पडेल, जे कोणी हिंदू असतील त्यांना. पण आता वैकुंठवासी वाचल्यानंतर असा भास झाला की आपण उगीच भेद निर्माण करतोय की काय ह्याच्यामध्ये सुद्धा, असं थोडंसं वाटलं मला. कैलासवासी शंकराच्या याच्यामधून आलेला आहे. कैलासावर शंकर असतो म्हणून. राईट राईट. इकडे हे लोक वैकुंठाला म्हणतात.
एवढाच फरक आहे. कारण माझे अं, काय म्हणतो आपण, दिवंगत हे समोर दिवंगत हा शब्द जास्त योग्य होईल नाही का? शब्दाच्या पण तो समजणार नाही पटकन. म्हटलं नुसतंच तर कळणार नाही काय म्हणताय ते. दिवंगत. अच्छा, चालेल. हा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो नियामज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीतिही लोकी भजी जो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.